नमस्कार सर. हा नमस्कार सचिन सर, बोला. सर, काल आपले केंद्रीय कृषी मंत्रीच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला आहे. हो हो हो. परंतु सर, बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे मला कॉमेंट्स व फोन येत होते की सर आम्हाला पीक विमा मिळाला नाही. हो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कमेंट आहे की सर आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. तर सर, हे जे पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला, तर आता हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला व कोणकोणते शेतकरी यामधून निष्क्रिय झालेले आहे, म्हणजे त्यांना पीक विमा मिळाला नाही, तर त्याबद्दल एक सविस्तर आणि एक जिल्ह्यावाईज अंदाज द्यावा सर. नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे, कारण की कालच केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देशातील 30 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,200 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं हस्तांतरण थेट डीबीटीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील 16.5 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 921 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप केलं. परंतु बरेच सारे शेतकरी बांधव कमेंटमध्ये विचारतात किंवा आम्हाला फोन करतात की सर तुम्ही म्हणाले 921 कोटी रुपये ट्रान्सफर केले, पण आमच्या खात्यात एकही रुपया आला नाही. बरोबर. आणि साहजिकच शेतकऱ्याचा हाच प्रश्न पण आहे ना, की आमच्या खात्यात आलं नाही, मग का नाही आला? तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आज आतापर्यंत काल वाटप झालं, परंतु आतापर्यंत 921 कोटी रुपये पैकी फक्त 506 कोटी रुपये ऍक्च्युअली शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आणि राहिलेला जो निधी आहे आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होईल. आता हा निधी, हा जो विमा आहे कोण्या कोण्या वर्षातला आहे बघूया. सर्वप्रथम खरीप हंगाम 2022च्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना निधी जमा झालेला आहे. यानंतर खरीप हंगाम 2024चा निधी जमा झालेला आहे. यानंतर खरीप हंगाम 2023चा निधी जमा झालेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगाम 2024-25 साठी 96,000 शेतकऱ्यांना 112 कोटी रुपयाचा रब्बीचा, ज्याच्यामध्ये गहू असेल किंवा तुमचं रब्बीची ज्वारी असेल किंवा तुमचा रब्बीचा हरभरा असेल किंवा रब्बीची इतर पिके असतील, अशा सगळ्या पिकांसाठी रब्बीचा जमा झालेला आहे. परंतु याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण जर घ्यायला गेलं तर जवळपास 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा ऑलरेडी मिळाला होता त्या शेतकऱ्यांना डबल मिळणार नाही, किंवा ज्या शेतकऱ्यांना एका जवळपास 4 नैसर्गिक आपत्ती असतात, मध्य हंगाम, प्रतिकूल परिस्थिती, पीक कापणी, पीक काढणी, किंवा त्या चारीपैकी एका जरी परिस्थितीचा शेतकऱ्याचा जवळपास मिड टर्मचा काही शेतकऱ्यांना बाकी होता, काही शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा बाकी होता, किंवा काही शेतकऱ्यांना 75% पीक विमा बाकी होता. मग ज्या शेतकऱ्यांचा 75% पीक विमा बाकी होता त्या शेतकऱ्यांना जमा झालेला आहे. आणि ज्यांचा ऑलरेडी विमा कंपनीच्या माध्यमातून जमा झाला त्यांना काही असं जमा होणार नाही. परंतु आता कोण्या शेतकऱ्यांचा 2022चा मिळालेला असेल कदाचित, परंतु 2023चा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना 2023चा मिळाला तर 2022चा मिळाला नाही, तर काही शेतकऱ्यांना सगळाच मिळाला नाही. मग अशा शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झाला होता, त्यांचा क्लेम सेटल झाला होता, क्लेम कॅल्क्युलेट झाला होता, आणि त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या संकेतस्थळावरती त्यांना ती रक्कम दाखवत होती की एवढी तुम्हाला मंजूर आहे. मग ती मंजूर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आली नव्हती. परंतु अखेर याची दखल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली आणि सर्व विमा कंपन्यांना सूचना दिल्या की आपल्याला 11 ऑगस्ट रोजी पेमेंट करायचं आहे, आणि तसं तुम्ही नियोजन करा. आणि तसं नियोजन झालं, आणि मग जी रक्कम दाखवत होती ती रक्कम अखेर काल जमा झालेली आहे. आणि अजूनही जर काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल तर आज आणि उद्या एकूण 921 कोटी रुपयाचं क्लिअरेशन संपूर्ण होईल. परंतु हे 921 कोटी रुपये वाटप होऊन देखील सुद्धा काही शेतकऱ्यांना जरी पैसे आले नसेल तर काय घाबरून जायचं कारण नाही, कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून किंवा त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा देशातील शेतकऱ्यांना एक अधिकृत अशी आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण की हा जो जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 3,200 कोटी रुपये वाटप झाले, हा पहिला टप्पा होता. परंतु याच्या व्यतिरिक्त अजूनही जवळपास 8,000 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा पीक विम्याचं वाटप होणार आहे. त्यामुळे काही नाराज व्हायचं काही कारण नाही. या टप्प्यामध्ये जरी तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर येणाऱ्या 8,000 कोटी रुपयाच्या वितरणामध्ये तुम्हाला पीक विमा येऊ शकतो, ज्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षाचा पीक विमा आहे. आता याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि सर, एक खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माझा. आता तुम्ही जे सांगत आहात 22 आणि 23चा जो पीक विमा आहे ते ज्या शेतकऱ्यांना मिळाला किंवा नाही मिळाला, तर त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न फिरत आहे, ते म्हणजे आम्ही आता बघावा कसा हे आम्हाला मिळाला का नाही मिळाला. तर बघावा कसा, तर सर्वप्रथम सांगतो की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, किंवा तुम्हाला मिळाला किंवा नाही मिळाला तुमच्या बँकेमध्ये खातं चेक करू शकता, किंवा ते जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर त्याच्यामध्ये सोपं काम करायचं आहे. व्हॉट्सअपला एक PMFBY चा नंबर आहे, तिथं जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करू शकता, किंवा प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही एक संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावरती जाऊन तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला का नाही आला हे तुम्ही
चेक करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा पॉलिसी नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्ही विमा भरतेवेळी जो काही दिलेला आहे ते हो. तुम्ही तसं बघू शकता त्या पद्धतीने ओटीपी वगैरे टाकून, किंवा जे तुमच्या खात्यामध्ये जे शासनाच्या माध्यमातून पैसे जमा झालेत ते तुम्ही पीक विमा भरतावेळी जे अकाउंट दिलेलं आहे बँक अकाउंट त्याला जमा झालं नाही, कदाचित तुमच्या आधारला जे बँक खातं ऍड आहे त्याच खात्यात ते पैसे जमा झालेले आहेत. किंवा असंही म्हणू शकतो की जे तुमचे पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे पैसे ज्या खात्यात जमा होतात त्याच खात्यामध्ये या पीक विमा जमा झालेला आहे. आणि चेक जर करायचा असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरून किंवा व्हॉट्सअप नंबरवरून ती आलाय का नाही आला, किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी फोन करून तुम्ही ते विचारू शकता. आणि सर तिसरा खूपच महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही तर त्यांना काही केवायसी वगैरे काही करावे लागेल का, म्हणजे सीएससी केंद्रामध्ये जाऊन का? नाही, या पीक विमा संदर्भामध्ये केवायसी वगैरे करण्याची काही गरज नाही, कारण की हे ऑलरेडी पेमेंट सेटल झालेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं कोणतंही काम शेतकऱ्याला करायचं नाही, फक्त पीक विमा येण्याची वाट बघायची आहे, बाकी तर काही सांगण्याची गरज नाही. हा. आणि सर परत एकदा तुम्ही जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांना सांगा की कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार. जर याच्यामध्ये निधीची वगैरे काय शासनाने आपल्याला अपडेट दिलेलं नाही. एकूण आपल्या राज्यातील जवळपास 16 लाख शेतकरी आहेत आणि या 16 लाख शेतकऱ्यांना जवळपास 921 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळे जिल्हे आहेत. याच्यामध्ये मराठवाड्यातला हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल, बीड किंवा जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव जिल्हा असेल, किंवा विदर्भातला अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, पूर्व विदर्भातला नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा समावेश असेल, किंवा यामध्ये नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, किंवा राज्यातले उर्वरित जिल्हे, या सगळ्या जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातील 16,33,000 शेतकऱ्यांना 921 कोटी, त्याच्यापैकी रब्बीसाठी 112 कोटी आणि उर्वरित 800 पेक्षा जास्तचा निधी तो खरीप पाळीसाठी हा मंजूर झालेला आहे. तर ओके धन्यवाद सर. शेतकऱ्यांनी अजून एक काही महत्वाचं अपडेट आहे ते पण सांगतो. जसं की 2020 मध्ये खरीप हंगाम 2020 पासून म्हणजे 2020 पासून आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बीड पॅटर्न नुसार पीक विमा योजना राबवली होती. आता बीड पॅटर्न म्हणजे काय की आता गेल्या वर्षी किंवा मागच्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न नुसार पीक विमा योजना राबवली होती आणि या गेल्या वर्षी सुद्धा राबवली होती. आता बीड पॅटर्न म्हणजे काय, जवळपास एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं किंवा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 80% पेक्षा कमी नुकसान असेल किंवा 40% पेक्षा कमी नुकसान असेल आणि आता तेवढं कमी नुकसान असेल तर उर्वरित निधी विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारला ती जमा होणार. परंतु एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान 80% पेक्षा किंवा 110% पेक्षा जास्त नुकसान असेल, जवळपास उदाहरणार्थ काही जिल्ह्यांचं नुकसान 110% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे राज्य विमा कंपनीला तो निधी वितरित करावा लागेल. शासनाने तो पुन्हा हप्ता 110% पेक्षा वरचं जे नुकसान जे आहे ते राज्य सरकारला विमा कंपनीला द्यावे लागेल आणि नंतर विमा कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. असंच आपण जर पाहायला गेलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 110% पेक्षा जास्त नुकसान आहे. म्हणजे राज्य सरकारने जे काही आतापर्यंत जे राज्य हिस्सा अनुदान दिली त्याच्या व्यतिरिक्त 110% पेक्षा जास्त नुकसान त्या जिल्ह्यातलं झालेलं आहे. ते वरची नुकसानीचे जे पैसे आहेत ते पुन्हा विमा कंपनीला ते सरकारला द्यावे लागतील आणि नंतर ते पेमेंट ट्रान्सफर होईल. जसं की याच्यामध्ये जळगाव जिल्हा असेल, कदाचित काही जिल्ह्यातील काही शेतकरी, याचबरोबर अहमदनगर असेल, सोलापूर असेल किंवा बुलढाण्यासारखा जिल्हा असेल, तर हे सगळं अपडेट आहे. तर ओके धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. जे शेतकरी नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळ्या रंगाच्या बटनाला क्लिक करून त्यांना सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद सर. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.